उद्या 3 ऑक्टोबरचा आपण डाएट प्लॅन काढतोय वेट लॉससाठी. ह्याच्यामध्ये सकाळी नेहमीप्रमाणे लिंबू पाणी, कोंबट लिंबू पाणी, नंतर ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, आणि नाश्त्याला 1 किंवा 1.5 किंवा 2 भाकरीसुद्धा चालते. कमी फॅटचं म्हणजे 2-3 वेळा शाई काढलेलं दूध असावं. दूध भाकरी 1 ग्लास दूध भाकरी एक वाटक्यात घेऊन किंवा तुमच्या थाळीमध्ये घेऊन कुस करून खावा. हे सकाळचा नाश्ता झाला. दुपारच्या जेवणात भाकरी, एकच भाकरी घ्यायची दुपारी, अर्धी वाटी दही घ्यायचं, 1 ग्लास किंवा पाऊण ग्लास ताक घ्यायचं, सॅलड घ्यायचं, आणि मूग किंवा मटकीची उसळ, आणि रेग्युलर कमी तेलाची कोणतीही भाजी चालेल. हे दुपारी झालं. परत सायंकाळी ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी यापैकी कोणतं तर काहीतरी, आणि 1 केळ किंवा 1 सफरचंद. एका केळानं वजन वाढत नाही. हे झालं 4 ते 5ला. सायंकाळी इव्हिनिंगला रात्रीच्या जेवणात 1 किंवा 1.5 भाकरी, मुगाचं वरण, कमी तेलाचं मुगाचं वरण आणि सॅलड घ्यायचं आहे. हे बरोबर 4 टप्प्यात झालं आपल्याला. रात्री झोपताना 1 ग्लास किंवा पाऊण ग्लास कोमट पाणी, दूध नाही, कोमट पाणी प्यायचं आहे. आणि दिवसभरात 3 ते 3.5 लिटर, तसंच आपल्या वय वजन उंचीनुसार पाणी प्यायचं आहे. हा झाला उद्याचा 3 ऑक्टोबरचा डाएट प्लॅन. हे ह्याच्या अगोदर कालचा टाकलाय, आजचा टाकलाय. हे डाएट प्लॅन तुम्ही बघून एखादा डाएट प्लॅन तुम्हाला जर चांगला वाटला तर तो कंटिन्यू तुम्ही 8 दिवस करू शकता. आपला डाएट प्लॅन बघा, कुठेही उपाशी बसवलेलं नाही तुम्हाला. आणि याच्यामध्ये थोडं थोडं प्रोटीन पण ॲड केलं आहे. एकदम साधा सिंपल गावाकडचा वेट लॉस डाएट प्लॅन हा एकदम सोपा आहे, सर्वांना जमल असा आहे, सर्वांना घरातल्या घरात तयार करता येईल असा आहे. याच्यामध्ये थोडंसं मांसाहार पण आपण टाकत असतोय, तो परवा दिवशी बघू. थोडं थोडं जो जमेल तो तुम्ही कंटिन्यू फॉलो करू शकता. हाच केला पाहिजे असं नाही. जो तुम्हाला वाटतोय, हा चांगला वाटतोय तुमच्यासाठी, तो करा. फक्त चावून चावून खायचं आहे, पाणी प्यायचं आहे, आणि दिवसात किमान 30 ते 45 मिनटं व्यायाम हा झालाच पाहिजे. कॅलरीज बर्न झाल्याच पाहिजे. अशा माहितीसाठी फॉलो करा.